नमस्कार मित्रांनो, मी विनोद वादनकर. मित्रांनो, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी परिपत्रक काढलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन या ठिकाणी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी केलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र दिलेले आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र दिलेले आहे. निवडणूक कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने तारखा चेंज करण्यात आलेले ते आपण या ठिकाणी बघूया. राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सुधारित कार्यक्रम 2026 यामध्ये 1 नंबरला जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख 31/1/2026 शनिवार. त्यानंतर 2 नंबरला मतदानाची तारीख दिनांक 7 फेब्रुवारी 2026 शनिवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. म्हणजे जी तारीख या ठिकाणी मतदानाची तारीख 5 होती ती या ठिकाणी बदललेली आहे आणि 7 फेब्रुवारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मतमोजणीची तारीख दिनांक 9 फेब्रुवारी 2026 म्हणजे 6 तारीख मतमोजणीची होती ती आता या ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी करण्यात आलेली. सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी मतमोजणी सुरू होईल. 4 नंबर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे. यासाठी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवारपर्यंत या ठिकाणी नावे या ठिकाणी देता येतील. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक सुधारित कार्यक्रमाबाबतली महत्त्वपूर्ण अपडेट.